चारीच्या चारी पक्ष या महाराष्ट्रामधले ओबीसीच्या बाजूने बोलायला तयार नाहीत। एकच वाक्य बोलतात ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता करा। अरे पण ते कसं करा? कुणब्याच्या नोंदीकरणाद्वारे जर लाखो नोंदी करून जर मागासवर्गीय ओबीसीच्या आरक्षणामध्ये जर जरांगे पाटील म्हणत असेल की आम्ही 54 लाख नोंदी केल्या, तर मुख्यमंत्र्यांनी सांगावं जरांगे खोटं बोलतोय का मुख्यमंत्री खोटं बोलतायत? आमचं एकच वाक्य आहे। त्यामुळे एकनाथराव, तुम्ही 12 करोड जनतेचे मुख्यमंत्री आहात आणि तुम्हाला निवडणुकीला सामोरं जायचं। 12 करोड जनतेच्या हिताचं बोला, संविधानाचं बोला। जर आमच्या 60% ओबीसीवर तुम्ही बोलणार नसाल, एकनाथराव असो नाहीतर पृथ्वीराजराव असो नाहीतर अशोकराव असो नाहीतर शरदराव असो, आम्ही ओबीसी बांधव ओबीसीलाच मतदान करण्याचं आव्हान करणार आणि महाराष्ट्र कुणाचं आहे हे बॅलेटमध्ये दाखवून देणार। महाराष्ट्राचं जाणता राजा कुणाला म्हटलं जातं? बरं, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सत्तेत राहिले कोण? ज्यांचं कुटुंब सत्तेत राहिलं, ज्यांनी महाराष्ट्रावरती प्रभाव गाजवला, त्या माणसांनी पुढे नाही यायचं। त्यांना जरांगे कसे काय दिसतात? त्यांना ओबीसी दिसत नाहीत, ओबीसीची मतं चालत नाहीत त्यांना। ओबीसीच्या गावात मतं मागायला येतील का? हा महाराष्ट्र ओबीसी विरुद्ध मराठा असा झाला होता का कधी? आणि असं होत असताना शरद पवार गप्प बसतात? यावं पुढे शरद पवारांनी। आणि मी नेहमी म्हणतोय, शरद पवार तुम्ही 4 वेळा पंतप्रधान झाला असता, पण आमच्या लोकांचं म्हणणं तुम्ही कधी ऐकलं नाही। तुम्ही पाहुण्या रावळ्यांना कारखानं वाटलं, पाहुण्या रावळ्यांना तिकीट वाटली, निवडून येण्याचा निकष लावला, पण आम्हाला सामाजिक न्याय देण्याची भूमिका तुम्ही कधी घेतली नाही। वाशी या मतदारसंघात आला, या ठिकाणचे जे आमदार आहेत, विद्यमान आमदार तानाजी सावंत आणि माजी आमदार राहुल मोठे किंवा या मतदारसंघाचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील भूमिका ओबीसी आरक्षणाबद्दल स्पष्ट केली असं म्हणणं आहे। असेल तर सांगावं तुम्ही पत्रकार बांधवांनी, तुम्ही लोकलचे पत्रकार बांधव आहात। ओमराजे कधी बोलले का ओबीसीच्या प्रश्नावर? मतं पाहिजेत का तुम्हाला आमचे? बोलले का तानाजी सावंत? तिथं जाऊन म्हणला मी कार्यकर्ता म्हणून तिथं आलोय, राजीनामा देऊन जायचं होतं ना। अरे 18 पगड जाती वाड्या वस्त्यावरच्या लोकांनी तानाजी सावंत तुला आमदार केलं, माड्यामध्ये तू आमदार कधी तुझा दिवा लागत नव्हता। पैशाच्या जोरावर येऊन भूम परांड्याच्या आमच्या दुष्काळी भागामध्ये येऊन लोकांना उल्लू बनवतो तू। राच उभा आता येऊ घातलेल्या निवडणूक लोकसभेला माहिती आहे किती पिछाडलाय। आम्ही दाखवून देऊ, जो बोलणार नाही त्यांना आम्ही घरी बसवणार ओबीसीच्या हितात।